की रायगड किल्ला म्हणजे केवळ काही दगडांची वास्तू नाहीये, तर तो शिवरायांच्या संपूर्ण प्रवासाचा आणि आपल्या स्वराज्याचा अगदी जिवंत साक्षीदार कसा आहे. पहिले, रायगडाने एका सामान्य माणसाला छत्रपती होताना पाहिलंय. जरा विचार करा, जर या गडाच्या चिऱ्याचिऱ्याला वाचा असतील तर त्यांनी शून्यातून स्वराज्य निर्माण करणाऱ्या राजाच्या संघर्षाची किती अंगावर काटा आणणारी गोष्ट सांगितली असती नाही का. राज्याभिषेकाचा तो सुवर्ण क्षण आणि तो जय भवानी जय शिवाजीचा निनाद या गडाने अगदी जवळून अनुभवलाय. दुसरे, महाराजांचे खऱ्या अर्थाने दुहेरी व्यक्तिमत्व. त्यांनी हातात तलवार धरली ती अन्यायासाठी नाही, तर रयतेच्या स्वाभिमानासाठी. आता मला सांगा, आजच्या जगात असा एखादा तरी नेता सापडेल का जो रणांगणावर शत्रूसाठी अत्यंत आक्रमक योद्धा असेल, पण त्याच वेळी आपल्या प्रजेसाठी अगदी आईसारखा मायाळू असेल. हे कॉम्बिनेशन खरंच दुर्मिळ आहे. आणि शेवटी आजच्या काळातली आपली गरज काय? बघा, आज आपल्याकडे सत्ता आहे, संपत्ती आहे, पण कुठेतरी तो सेवाभाव आणि खरं नेतृत्व हरवलंय. मग आपण फक्त महाराजांचा जय जयकार करूनच थांबतोय का? शिवराय हे फक्त इतिहासाच्या पानांवर मर्यादित राहायला नकोत, तर त्यांचे विचार आपण या आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थी जगात खऱ्या अर्थाने अंमलात आणायला हवे. जोपर्यंत आपण अन्यायाविरुद्ध उभे राहून अगदी स्वाभिमानाने जगत आहोत, तोपर्यंत शिवरायांचा विचार या भूमीवर कायम जिवंत राहील.